आज भाऊबीज सण आहे। त्यानिमित्ताने राजकीय नेते देखील भाऊबीज साजरी करतायत। भाऊबीजेनिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र आले। जयवंती ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कुटुंबीय दाखल झालेले आहेत। जयवंती ठाकरेंच्या निवासस्थानी भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडतोय। आदित्य ठाकरे देखील यंदा उर्वशी ठाकरेंसोबत भाऊबीज साजरी करतात। ठाकरे कुटुंबातील वाद मिटल्यानंतरची ही पहिलीच भाऊबीज ठाकरे कुटुंबीय एकत्र साजरी करताना आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, खरतर आज भाऊबीजेचा हा पवित्र सण आहे आणि याच निमित्ताने ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र आलेला आहे। आदित्य ठाकरे देखील खरतर ठाकरे बंधूंच्या या घोळानंतर खरतर पुन्हा एकत्र येतात, भाऊबीज साजरी करतात। काय या संदर्भातील अधिक अपडेट? ज्या शिवतीर्थ हे राज ठाकरेंच्या घराच्या पाठीमागेच त्या राहतात। डेफोडिल नावाची इमारत आहे, त्या इमारतीत त्या राहतात आणि याच ठिकाणी या सगळ्या ठाकरे बंधूंची जी भाऊबीज आहे तो सण उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतो। सुरुवातीला जर बघितलं तर उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंसह इथे दाखल झाले। त्यानंतर राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या घरी दाखल झालेलं आहे आणि या व्यतिरिक्त जर बघितलं तर आदित्य ठाकरे इथे उपस्थित झाले आणि काहीच वेळात तेजस ठाकरे देखील इथे उपस्थित होणार असल्याची माहिती मिळते। आता जयवंती ठाकरे यांच्या बरोबर भाऊबीज बरेच वर्षांनी उद्धव ठाकरे करतायत, त्यामुळे कौटुंबिक एक वेगळ्या प्रकारचा उत्साह जो आहे तो ठाकरे बंधूंमध्ये बघायला पाहायला मिळतोय। खरं तर एक जर बघितलं तर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर गेल्या महिन्याभरात त्यांची 7वी 8वी भेट आहे। जर पहिल्या दिवशी जर बघितलं तर दीपोत्सव जो मनसेकडनं शिवाजी पार्क इथे आयोजित करण्यात येतो, त्या दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं। त्यावेळी देखील हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते एकत्र आलेलं पाहायला मिळालं। काल पाडवा होता, मात्र पाडवा जरी असला तरी राज ठाकरे यांच्या ज्या मातोश्री आहेत यांचा काल वाढदिवस देखील होता। ज्या मातोश्री राज ठाकरेंच्या आहेत त्या उद्धव ठाकरेंची काकी आणि मावशी असं त्यांचं नातं आहे, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थावर पोहोचलेले होते। आणि आज जर आपण बघतोय तर हा कौटुंबिक सण जो भाऊबीजेचा आहे तो देखील साजरा करण्यासाठी ते जयवंती देशपांडे यांच्याकडे दाखल झालेले पाहायला मिळतात। एकंदरीत ही जी दिवाळी होती ही संपूर्ण दिवाळी जर बघितली तर ठाकरे बंधूंनी जवळपास एकत्र साजरी केलेली पाहायला मिळाली। खरं तर बरेच दुरावा झाला होता, बरेच वर्षांचे संबंध जे आहेत ते बिघडलेले होते, पाणी बरंच पुलाखालून वाहून गेलं होतं। त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला दोन्ही बंधू एकत्र आले त्यावेळी कौटुंबिक परिवार देखील आपला एकत्र आला पाहिजे अशी दोघांची धारणा होती। त्यानुसार प्रत्येक कौटुंबिक सणाला असेल किंवा कुटुंबातील प्रत्येक गोष्टीसाठी हे दोघं जण जे आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळतात आणि यांच्यासह यांचे कुटुंब देखील दोन्ही कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळतात। आज देखील अशाच पद्धतीचा एक सोहळा जो आहे तो पार पडतोय। यामुळे शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यामध्ये काही जो दुरावा असेल तो कुठेतरी कमी करण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला जातोय। दोघींमध्ये मनोमिलन कुठेतरी व्हावं यासाठी हा प्रयत्न केला जातोय। या व्यतिरिक्त जर बघितलं तर हा अनेक वर्षांचा जो उत्साह होता, मावळलेला उत्साह होता, तो पुन्हा एकदा कुठेतरी नवचैतन्य त्यांच्या ठाकरे कुटुंबियांमध्ये निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर बाळासाहेबांची ही इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, त्यानंतर अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले। मग बाळा नांदगावकर असतील किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा असतील चंदू मामा यांनी देखील अतोनात प्रयत्न केलेले पाहायला मिळाले होते। मात्र या सगळ्या त्यांच्या प्रयत्नाला कुठेतरी आता परिपूर्णता येते असं म्हटलं तर कुठेच वावगं नाही। आणि या सगळ्यामध्ये आता बघतोय तर कौटुंबिक एकत्रीकरण होतच आहे, मात्र राजकीय दृष्ट्या देखील राजकीय पटलावर देखील हे दोघं जण पुन्हा एकदा एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत। आणि महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत। असं असलं कृपा तरी देखील अजूनही दोघांनी कुठेही घोषणा केलेली नाही, ना राज ठाकरेंकडनं तशी स्पष्टता आलेली आहे ना उद्धव ठाकरेंकडनं डायरेक्ट स्पष्टता दिली गेलेली आहे। जे सांगितलं जातंय ते अस्पष्टरित्या सांगितलं जातंय, त्यामुळे हे दोघं जण कधी एकदा घोषणा करतील यासाठी देखील
एक वेळ काय निश्चित करणार का, एक पुन्हा मेळावा घेणार का, किंवा वरी डोममध्ये मराठी भाषा एकीकरणाच्या वेळेला जो कार्यक्रम झाला होता तसा कार्यक्रम हे घेणार का, याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. आज मात्र सगळ्याच राजकीय कुटुंबामध्ये कौटुंबिक दिवाळी सण, भाऊबीजेचा सण साजरा होतोय. त्याच पद्धतीने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.